मी मुळा नदीच्या काठी रायपेरियन झोनमध्ये इथे PCMCनी झाडं कापायसाठी नंबर केले आहेत 6981. त्यांच्या मते ते हा रिटेन करणार आहेत, 6981 रिटेन करणार आहेत आणि 82 ट्रान्सप्लांट करणार आहेत. पुन्हा एकदा हे जवळ आहेत, यांची पुन्हा मुळं गुंतलेली असू शकतात. तर हे कसं शक्य की शेजारचं एक रिटेन आणि हे ट्रान्सप्लांट. बरं, ही नदी जवळची आहे ज्यात त्यांनी रिटेन ट्रान्सप्लांट म्हटलं आहे. आणि नंतर इथे पुन्हा नदीपासून जसं लांब जाईल आता ही ती 3 ट्रान्सप्लांट करणार आहेत, 83, 84 आणि 85. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर जी नदीपासून लांब आहेत 88, 90 हे त्यांचं म्हणणं आहे ते रिमूव्ह करणार आहेत. म्हणजे अलीकडची रिटेन आणि पलीकडची रिमूव्ह हे कसं काय शक्य आहे? हा 7308 हे खैराचं झाड आहे. हे यांच्या डॉकेटमध्ये नाही आहे. त्याच्या शेजारी अजून एक खैर आहे. हा आहे 7309 आणि हे पण खैराचं आहे आणि हे मुळेपासून एवढ्या जवळ आहे. पण हे यांनी डॉकेटमध्ये दिलेलं नाही आहे. तर म्हणजे हे झाडाचं काय होणार आहे? हे असंच न सांगता तोडलं जाणार आहे का? सेवन 7318 करंज आहे. त्याच्यानंतरचे जर बघितले तर इथे आहे 7323 आहे आणि 24 आहे. आणि हे अक्षरशः पाण्यात गेलेले करंज आहेत हे. तर हे रिटेन म्हणून आलेले आहेत. हे कसे काय रिटेन होतील पाण्याच्या एवढ्या जवळ असतील तर एम्बँकमेंट बांधताना? हा 7229 बाभूळ आहे आणि हा इथे मुळेच्या काठी रायपेरियनला आहे. हा त्यांचा नंबर आहे. पण या बाभळीचा कुठेही डॉकेटमध्ये उल्लेख नाही केलेला. म्हणजे हे कापणार आहेत, ठेवणार आहेत, ट्रान्सप्लांट करणार आहेत, काहीच सांगितलेलं नाही. हा कडुनिंब आहे हा. आणि हा रायपेरियन झोनमध्ये पण याच्यावर नंबर घातला नाही आहे. म्हणजे हा जर गेला उद्या तर त्याचं काहीही डॉक्युमेंटेशन होणार नाही. नमस्कार. सध्या आम्ही आहोत पिंपळे नलक इथे मुळा नदीच्या काठी नानगुडे पाटील शाळेच्या मागच्या बाजूला आम्ही आहोत. तर इथे जर आपण पाहिलं तर हे जे 2509 नावाचं जे नंबर क्रमांकाचं जे झाड आहे डॉकेटमधलं, हे झाड कट केलं जाणार आहे. आणि त्याच्याच बाजूला जे हे झाडं आहेत 2513 आणि 2512 हे जे करंजची झाडं आहेत, तर ही झाडे रिटेन होणार आहेत आणि हे झाड कट होणार आहे. आणि इथे जवळच 2511 जे झाड आहे ते झाड ट्रान्सप्लांट होणार आहे. तर अगेन ह्या मागचं काय कारण की एवढ्या आजूबाजूला असणारं 2 झाडं रिटेन होत आहेत, एक झाड कट होत आहे आणि एक झाड ट्रान्सप्लांट होत आहे. ह्याच्या मागचं लॉजिक आणि हे कसं फिजिबल होणार आहे हे तर काही समजायला काहीच मार्ग नाही.